आम्ही सगळे पैसे ठेवले आहेत, तुझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत। नमस्कार, लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता सगळ्या लाडक्या बहिणी 11व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। 11वा हप्ता कधी येणार आहे? कारण आता मे महिना संपत आलेला आहे। आज जवळपास 26 तारीख आहे, तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। आता बऱ्याच महिलांचे मेसेज आले होते की हप्ता किती तारखेला येणार आहे, कारण आता मे महिना संपत आलेला आहे आणि अजूनही मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये अजूनही बहिणींच्या खात्यात जमा झालेले नाहीत। आता अशा सगळ्या महिलांच्या प्रश्नाची उत्तरे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे। कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण सांगणार आहोत की मेचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात। आता बघा, आज सोमवार आहे आणि 26 तारीख आहे आणि राज्य सरकारने सांगितलं होतं की 24 मे पासून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे, म्हणजेच पैसे वाटप सुरू होऊन 2 दिवस झालेत। परंतु 24 आणि 25 तारखेला शनिवार आणि रविवार होता, त्याच्यामुळे 2 दिवस बँकांना सुट्टी होती। त्याच्यामुळे आज सोमवार आहे आणि सोमवारी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत की नाही, आणि जर जमा होणार आहेत तर कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे आजपासून पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना सांगणारच आहोत। परंतु काही लाडकी बहिणी अशा आहेत की त्यांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही, तर त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यामध्ये पैसे मिळालेले नाहीत, कारण की त्यांनी सरकारच्या नियमांचे आणि अटींचं पालन केलेलं नाही। आणि जर तुम्ही देखील सरकारच्या नियमांचं आणि अटींचं पालन करत नसताल तर मात्र तुम्हाला देखील एप्रिल महिन्याप्रमाणेच मे महिन्याचे पैसे देखील मिळणार नाहीत। आता तुम्ही एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत की नाही हे कमेंट करून पटपट सांगायचे, म्हणजेच तुमचं नाव आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे कमेंटमध्ये सांगायचे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही सरकारच्या नियमांमध्ये किंवा अटींमध्ये बसत नसताल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मेचा हप्ता मिळणार नाही। यासाठी सरकारने 4 ते 5 अटी ठेवलेल्या आहेत आणि जर तुम्ही या अटींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। तर आता त्या सरकारच्या अटी काय आहेत हे आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, पण त्या अगोदर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावं लागेल। तर सरकारने या योजनेसाठी 4 अटी ठेवलेल्या आहेत। तर सगळ्यात पहिली अट अशी आहे की जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते आणि जर तीच महिला सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजेच संजय गांधी निराधार योजना असेल किंवा PM किसान योजना असेल, या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। त्या महिलेला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे। त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेता की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची अट अशी आहे की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या, कारण जर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तरी देखील तुम्हाला मे महिन्याचे पैसे यायला प्रॉब्लेम होईल। त्यामुळे सगळ्यात पहिले तर तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट एकमेकांशी लिंक करून घ्या। त्यामुळे लवकरात लवकर बँकेत जा आणि चेक करा की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही, आणि जर ते नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्यावं लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता दरवर्षी जून महिन्यामध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये बँकेमध्ये जाऊन KYC अपडेट करून घ्यावं लागणार आहे, म्हणजेच तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून घ्यावं लागणार आहे, म्हणजेच अपडेट करून घ्यावं लागणार आहे। त्याच्यानंतर तिसरी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे जर तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला प्रॉब्लेम होणार आहे, कारण सरकारचा तसा नियमच आहे की लाडकी बहिणी योजना ही फक्त गरीब घरातील महिलांसाठी आहे। आणि जर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही गरीब नाहीत, तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे। आणि जर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे, तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे। परंतु
जर तुम्हाला या योजनेचे एप्रिल महिन्याचे पैसे आले असतील तर काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला मेचा हप्तासुद्धा मिळेल. त्याच्यानंतर चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तर मात्र तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. कारण ज्या लाडक्या बहिणीच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्या लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. परंतु जर तुमच्या घरी ट्रॅक्टर असेल तर मात्र तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण ज्या महिलांच्या घरी ट्रॅक्टर आहेत त्या लाडक्या बहिणींना सरकार पैसे देत आहेत. परंतु जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम होईल, तुम्हाला या लाडक्या बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाईल. त्याच्यामुळे तुम्ही या सरकारच्या सगळ्या नियमांमध्ये बसता की नाही हे पाहायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे नाशिक, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे नागपूर, त्याच्यानंतर सोलापूर, बीड, यवतमाळ, नांदेड, नागपूर, पुणे, सांगली, सातारा, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पैसे जमा होतील. म्हणजेच येत्या 4 दिवसांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला पैसे जमा झाले की नाही हे सुद्धा सांगायचं आहे. म्हणजेच आपल्याला समजेल की कोणकोणत्या महिलांना आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे ज्या महिलांना गॅसच्या हप्त्याचे पैसे मिळालेले नव्हते त्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेच्या सोबतच गॅसच्या हप्त्याचे देखील पैसे मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला 830 रुपये तुमच्या खात्यावर आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आणि जर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत आहेत की नाही हे कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर पैसे मिळत नसतील आणि या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. मी याच्यासाठी एक सविस्तर व्हिडिओ बनवून सांगेन की तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता ते. याच्याशिवाय आता सरकारने लाडक्या बहिणीसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे, ती म्हणजे शिलाई मशीन योजना. या योजनेमध्ये महिलांना आता मोफत शिलाई मशीन दिली जाते, जिचा वापर करून तुम्ही तुमचं घर चालवू शकता, तुमच्या पायावर उभे राहू शकता, एक स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकता. आणि जर तुम्हाला मोफत शिलाई मशीन हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, याचा फॉर्म मी तुम्हाला देईल. आणि तो फॉर्म कसा भरायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला पूर्ण सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि याचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन देखील भरू शकता. मला कमेंटमध्ये सांगा, याच्यावर मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये हा तुम्ही फॉर्म कसा भरायचा आहे आणि कुठे जमा करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी देईल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या बाकीच्या योजनांबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही सगळ्या योजनांची माहिती घेऊ शकता. आणि व्हॉट्सअपमध्ये सुद्धा आपण योजनांबद्दल माहिती देत असतो. त्याच्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिजिट करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता किंवा आपल्या वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करू शकता. अशाच सगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.